नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन आलोय मित्रांनो. ही जी भरती असणार आहे मित्रांनो, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून इथं भरती जाहीर झालेली आहे मित्रांनो. याचा जी-आर आलेला आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाकडून 2 जुलै 2025 ला. लेटेस्ट जी-आर असणार आहे मित्रांनो. कोणती पदं असणार आहे, कशा पद्धतीने भरायचे, पगार काय असणार आहे, शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, अप्लाय कसं करायचं, संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो. तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आहे मित्रांनो. ओके. आणि आपलं टेलिग्राम चॅनल, इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आयडी, व्हॉट्सअपवर लावून फॉलो करून ठेवायचं. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. मित्रांनो, ही जी भरती असणार आहे कोल्हापूर चित्रनगरी महामंडळ मर्यादित कोल्हापूर येथील पदे बाह्य स्वतंत्राद्वारे भरण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा हा जी-आर महाराष्ट्र शासनाकडून पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून मित्रांनो दिनांक 2 जुलै 2025 ला हा जी-आर आलेला आहे. याच्यामध्ये प्रस्तावना दिलेली त्यांनी कोल्हापूर चित्रनगर येथील कामकाज हे मोठ्या प्रमाणावर सुरू झाले असून चित्रीकरणासाठी सदर ठिकाणी मागणीत वाढ झालेली आहे. यास्तव सदर ठिकाणी प्रशासकीय बाबी तातडीने हाताळण्याकरिता अधिकारी कर्मचारी उपलब्ध होणे आवश्यक आहे. आता याच्यामध्ये कोल्हापूर चित्रनगरीमधील अधिकारी कर्मचारी यांच्या आकृतीबंध मान्यतेचा प्रस्ताव अन्य नस्तीवर प्रस्तावित आहे. सदर प्रस्तावना अंतिम स्वरूपात येण्यास अधिकचा कालावधी लागणार असल्याने किमान बाह्य यंत्रणेमार्फत कर्मचारी यांची नियुक्ती होणे आवश्यक आहे. याच्यामध्ये दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजीच्या संचालक महामंडळाच्या बैठकीत बाह्य स्रोतांमार्फत पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. या वस्तुस्थिती आहे. ओके. त्या अनुषंगाने कोल्हापूर चित्रनगरी महामंडळ कोल्हापूर येथे बाह्य यंत्रणेद्वारे पदे भरण्यास व त्यांच्या सेवांवर होणाऱ्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यास बाब शासनाच्या विचारधारात होती मित्रांनो. ओके. आता शासनाचे निर्णय काय तो आपण जाणून घेऊया. शासन निर्णय दिलेला आहे. कोल्हापूर चित्रनगरी महामंडळ कोल्हापूर येथील बाह्य यंत्रणेद्वारे खालील पदे भरण्यास व त्यांच्या सेवांवर 11 महिन्याकरता होणाऱ्या एकूण बा अक्षरी रुपये दिलेले 62,599 रुपये एवढे आपल्याला येणार आहे मित्रांनो. ओके. इतक्या खर्चाची आपल्याला शासनाने मान्यता दिलेली आहे. ओके. आता याच्यामध्ये आपल्याला पदनाम दिलेले आकृती बंधनाचा नुसार मंजूर पदांपैकी बाह्य यंत्रणेद्वारे भरण्याची पदे आणि याच्यामध्ये आपल्याला बाह्य यंत्रणेद्वारे भरलेल्या त्यांच्यावरील येणारा खर्च म्हणजे पगार. ओके. त्या तक्त्यामध्ये दिलेली आहे. अधीक्षकसाठी भरती असणार आहे. त्यात एक पद असणार आहे. त्यांना पगार असणार आहे महिन्याला 50,275 रुपये. ओके. 11 महिन्यासाठी त्यांचा इथं दिलेला आहे त्यांचा इथं कालावधी. ओके. लघुलेखनसाठी 2 वॅकेन्सी असणार आहे. त्यांचा इथं पगार असणार आहे महिन्याला 1,09,197 रुपये. ओके. सहाय्यकसाठी 2 वॅकेन्सी असणार आहे. त्यांना इथं पगार असणार आहे 62,418 रुपये. टंकलेखनसाठी 2 वॅकेन्सी असणार आहे. त्यांना 57,435 रुपये पगार असणार आहे. लिपिकसाठी 1 वॅकेन्सी असणार आहे. त्यांना इथं 28,718 रुपये पगार असणार आहे. लेखालिपिकसाठी इथे 1 वॅकेन्सी असणार आहे. त्यांना पगार असणार आहे 28,718 रुपये. रोखपालसाठी 1 वॅकेन्सी असणार त्यांना पगार असणार आहे इथं 28,718 रुपये. ओके. पहारेकरीसाठी 3 पदे असणार आहे 69,480 रुपये. वाहन चालकसाठी इथं 2 वॅकेन्सी असणार त्यांना पगार असणार आहे 57,435 रुपये. ओके. एका पदाकरिता असणार आहे मित्रांनो इथं दोन्ही पदांची इथं मिळून सांगितलेली आहे त्यांनी. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो वाहन चालकसाठी 2 पदे असणार आहे त्यांना 57,435 रुपये वाटप होणार आहे. शिपाईसाठी चपरासाठी 5 पदे असणार आहे. 4ही पदांना मिळवून महिन्याला त्यांचा पगार असणार आहे 85,480 रुपये. ओके. ते जे तुम्हाला सांगितले 2 पदांचं इथं डिवाइड करून घ्यायचे आहे ह्याच्यामध्ये. ओके. 2-2 पदं. ओके. याच्या 3 पदांमध्ये डिवाइड करून घ्यायचे. पहारेकरीच्या 2 पदं या 4 पदांमध्ये. ओके. अशा पद्धतीने पगार मिळणार आहे. एकूण इथं 11 महिने करता इथं पगार असणार मित्रांनो. सदरून आता इथं खर्च वगैरे जे असणार आहे कला संस्कृती प्रचालन शासकीय प्रेक्षागृह व सभागृह कोल्हापूर चित्रनगरी महामंडळास व्यवस्थापन अनुदान व भांडवली मत्तेंच्या निर्मितीकरिता अनुदान लेखा शीर्षक सन 2025-26 आर्थिक वर्षाच्या मंजूर व उपलब्ध तरतुदीनंतर भागवण्यात येईल मित्रांनो. ओके. सदर आपल्याला शासन निर्णय वित्त विभागांच्या अधिकारी नियम पुस्तिका 1968 मध्ये भाग पहिला उपविभाग नियम क्रमांक प्रशासकीय विभागात प्राप्त प्राधिकरणाकडून काढण्यात येते मित्रांनो. ओके. अशा पद्धतीचा हा जी-आर आलेला आहे मित्रांनो. पगार पण चांगला असणार आहे. बाह्य यंत्रणेद्वारे भरती असणार आहे.
याच्या अजून अप्लाय करण्याचे अपडेट काही आलेली नाही मित्रांनो. लेटेस्ट जी आर असणार आहे 2-3 दिवसाआधीचा 2 जुलै 2025चा. ओके. थोडी तुम्हाला वाट बघावी लागेल मित्रांनो. याची अप्लाय करण्याची कधी नोटिफिकेशन आली मित्रांनो बाय यंत्रणाद्वारे, तर लगेच तुमच्यासमोर आता मी लिंक घेऊन येईल मित्रांनो. ओके. तोपर्यंत आपल्याची वाट बघावी लागेल. तोपर्यंत आपल्याला काय करायचं, पीडीएफ फाईल तुम्हाला पाहिजे असेल Telegram चॅनल, WhatsApp ग्रुपवरून डाउनलोड करून घ्यायची. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. जर तुम्हाला माझ्याशी काही बोलायचं असेल तर Instagram, Facebookला तुम्ही मेसेज करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आणि आपल्याला Telegram चॅनलला पीडीएफ फाईल डाउनलोड करून घ्यायचं मित्रांनो. ओके. आणि तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं, जास्तीत जास्त मित्रांमध्ये शेअर करायचं मित्रांनो. ओके. डेली तुमच्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं. बेल आयकॉनला प्रेस करायचं मित्रांनो. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन येत असतो. असाच जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो जय हिंद.